38च्या मापाचे ब्लाऊज पेपर कटिंग. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी दांडे. जय श्री स्वामीनारायण. पेपर कटिंगसाठी मी पेपर घेतलेला आहे आणि माप आहे 38ची चेस्ट, कमर 32, उंची 15, बाही 10ची आणि साधा गळा 0 साईजचा होता. चला तर आपण माप प्रॉपर टाकूया. माप टाकत असताना ओपन साईड जी घेतलेली आहे त्या बाजूने आपण 2 इंच कटोरीच्या साठी आपण 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवणार आहे आणि सरळ उभ्या रेषेमध्ये ते आपण ड्रॉ करून घेणार आहे. आणि जसं कॅमेरा सेट करून घेतला मी आधी आणि नंतर मग जी 2 इंचाची मी मार्जिन टाकलेली आहे ती स्ट्रेट लाईन मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके. आणि टोटल लेंथ जी आहे 13 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचे आहे 14 इंच. ओके. तर 14 इंच हे प्रॉपर आम्ही जसेच्या तसं घेतलेलं आहे. टोटल लेंथ 38ची चेस्ट आहे, तर 2 इंचाच्या बाहेर त्याचा जो चौथा आलेला आहे आणि 2 इंच ॲड केलेले आहे. 9.5 आलेले होते, तर तिथे मी 11 11.5चा तिथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे. चेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके. आणि खालच्या बाजूने 1 इंचावर आणि 2 इंचावर अशी मी सलग डॉट तयार केलेली आहे आणि तिथून स्ट्रेट लाईनवर 1 इंचावर आणि वरती 1 इंचावरती म्हणजे 2 इंचाचा असा परत चेक्स बनवून घेतलेले आहे, कारण की आपल्याला कटोरीच्यासाठी लागत असतात. ओके. तर आपल्याला घ्यायची आहे गळा रुंदी 3 इंच आणि आपलं जे शोल्डर आहे ते 6.5 इंच आणि 6.5 इंच असं आपण खालपर्यंत 6.5 इंच ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यावरती आता आपल्याला माप टाकायचे, पण त्याआधी आपण प्रॉपर चेकिंग व्यवस्थित करून घेत जा. वरतून अर्धा इंच, खालून पाऊण इंच त्या रेषेवरती आपल्याला स्ट्रेट ड्रॉ करायचा आहे आणि रेषेचा निम्मा घेऊन त्याच्या बाहेर अर्धा इंच करायचा आणि तिथून आपली स्ट्रेट लाईन अशी क्रॉसमध्ये ड्रॉ करायची आणि जो पाऊण इंचाचा आपण जो डॉट ठेवला आहे तिथून आकार पूर्ण प्रॉपर करून घ्यायचा. आता गळाचं घेतलेलं आहे आपण 7 इंच लेंथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता येतो गळ्याचा आकार, तो पण व्ही आकारामध्ये. तर व्ही आकार थोडासा फुललेला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे तिथून आपल्याला 2 इंचाचं जे आपण मार्जिन ठेवलेलं आहे तिथून तिरपी रेषा ड्रॉ करायची. तिथे 2 इंच ॲड करायचं. आपल्याला क्रॉसमध्ये 4.5 इंच किंवा 4.5 इंच जसं माप आहे त्याच्यानुसार आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे आणि खालच्या बाजूला पाऊण इंचावर डास तयार करून घ्यायचा आहे. आता इकडे पण आपण 4.5 इंचावरती डॉट घेतला, 1.5 इंचावरती घेतला, 1 अर्ध्या इंचावरती घेतला. तर 1.5 इंचावरती कटोरीसाठी घेतलेला आहे आणि जो अर्धा इंच आहे तो आपल्या कटोरीच्या फिटिंगसाठी घेतलेला आहे. तर आता बघा, एका ठिकाणी आपल्याला करायचं आहे क्रॉस लाईन ड्रॉ केलेली, तिथून सरळ खाली क्रॉस लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर असा गळ्याचा आकार होणार आहे. तर बघा, व्ही आकार सुद्धा येथे येणार आहे, पण 2.5 इंच आपण काकुलीच्या भागातून घेणार आहे आणि इथून असा आपण आकार ड्रॉ करणार आहे. तर व्ही आकार करण्यासाठी असा सुद्धा गळा येऊ शकतो, पण त्याच्यामुळे काय होईल की गळा एकदम जवळ होऊन जाईल आपल्या नेक लाईनच्या जवळ एकदम. त्याच्यामुळे आपण काय केलं, तो गळा कमी करून टाकला आणि मी तिला फोन लावला की काय करू. मग ती म्हणे ठीक आहे ताई, तुम्ही करून घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं गोलगडा करा. मग मी ते खोडून टाकलं आणि त्याच्यावरती मी गोलगडा आकार करून टाकला. आता आपल्याला हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं आहे ते मटेरियल आपण कट करून घेऊ आणि प्रॉपर कट टू कट ही कटिंग आपण तयार करून घेऊ. तर तयार करत असताना काय केलं, आधी तर छोटा बगलचा जो भाग आहे तो भाग तिथून मी कट केला. त्याच्यानंतर येतो क्रॉस लाईन, त्याच्यानंतर येते आपली नेक लाईन. तर आपण जी क्रॉस लाईन आहे शोल्डर डाऊन ती कट करून घेतली. इथून कटोरीची क्रॉस लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर कटोरीचा भाग जो आहे तो कट केला. इथून गळ्याचा आकार गोल आहे म्हणून गोल तयार केला आणि जो सरळ व्ही आकार येणार होता तो पण मी कट करून घेतला, कारण तो आपल्याला ठेवायचाच नव्हता. आता झाली आहे सेपरेशन कटोरीचं आणि साईड पीसचं. आता हे जे आहे हे प्रॉपर आपल्याला असं ठेवायचं आहे कटिंगवरती, तर म्हणजे कपड्यावरती असं ठेवायचं आहे. पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. तर आता आपल्याला बॅक साईडचं जे आहे ते मटेरियल कट करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारे फर्मा तर 3 इंच गळा रुंदी, 6.5 इंच बगलचा भाग आणि शोल्डरचा भाग. जेवढे आपण शोल्डर घेत असतो
तेवढीच आपण बगल सुद्धा घेत असतो. ओके, तर आपण आता काय करू, बॉक्स तयार करून घेऊ आणि बॉक्स तयार केल्यानंतर असं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर जी मेन लाईन आहे त्या मेन लाईनचा हाफ करून आपण तिथून 1.5 इंच क्रॉस लाईन टाकून आपण हा आकार तयार करून घेतो आहे. ओके, हा आकार केल्यानंतर शोल्डर डाऊन 1/2 इंच आणि आपला जो लेंथ आहे पाठीमागची जी गळा आहे ती पूर्णचा पूर्ण गळा 10 इंचाचा आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचा ठेवणार आहे, जेणेकरून 1 इंच आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन लागणार आहे. ओके, तर आता असं कट करून घेऊया. एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ते पण कट करून घेऊ. काकुलीचा भाग कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शोल्डर डाऊन कट करते आहे. त्याच्यानंतर येतो गळ्याचा आकार. तर गळ्याचा आकार तुम्ही कसाही टाकू शकता, पण टाकताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तो आपल्याला कॅनव्हासच्या भागावरतीच टाकायचा आहे. तर आपण कटिंगमध्ये शक्यतो केलं तर केलं, नाही केलं काही हरकत नाही, पण शक्यतो केलं तर तुम्हाला समजेल की हा गळ्याचा भाग आहे आणि हा काकुलीचा भाग आहे. तर असं मी पूर्ण पसरवून घेते आहे आणि कपडा एकदम मऊ आणि छान होता. त्यांनी 1 मीटर कपडा आणून दिलेला होता, एकदम व्यवस्थित आणि सुपर. त्यांनी जसं माझ्यावरती विश्वास ठेवला तसं मी तो शिवणार आहे. ओके, आणि आता बघा तुम्ही की मी बंद बाजूकडनं गळ्याचा भाग ठेवलेला आहे तसाच्या तसा. त्याच्यानंतर घेतलेला आहे साईड पीस ठेवून मी त्याला कटोरीचा जो भाग आहे तो स्ट्रेट ठेवून जसा तसा मी कट करून घेणार आहे. ओके, तर आता हे झालेलं आहे आपलं बॅक साईड, फ्रंट साईड आणि फ्रंट साईडची साईड पीस कटोरी. ओके, तर आता आपल्याला राहिलेलं आहे तर बाही म्हणजे स्लीव्सचा भाग. तर स्लीव्सचा भाग आपण नंतर बघू. तर सर्वात आधी आपण हे जे टाकलेलं होतं माप ते सर्वच्या सर्व आपण ते कट करून घेऊ आणि कट केल्यानंतर असंच्या असं आपण ते शिवून घेऊ. ओके, तर आता आपल्याला शोल्डर डाऊन कट केलेला आहे आणि तुम्ही स्लीव्ज वगैरे कट करायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही वाट बघू शकता. स्लीव्ज कट करायसाठी मी डायरेक्टली कपडाच घेणार आहे आणि असंच्या असं मी शिवणार आहे. ओके, आता ही जी आहे आपली कटोरीचा भाग चाललेला आहे. आधी तर मी बॅक साईड आणि पुढचा जो साईड पीसचा भाग आहे तो रेडी केलेला आहे. तर आता हे बघा, जेवढा कपडा शिल्लक आहे त्यामध्ये मी स्लीव्ज रेडी करते आहे आणि स्लीव्ज ही खूप छान आणि सुंदर झालेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ ज्यांना बघायचा आहे त्यांनी पूर्ण फुल व्हिडिओ नक्की बघा. मी उद्याच्या दिवशी याचं स्टिचिंग टाकणार आहे आणि मागचा गळा कसा केलेला आहे ते सुद्धा मी टाकणार आहे. जय श्री स्वामीनारायण. थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. जय जगदंब.